या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ। राज्याचे उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये विविध राजकीय व औद्योगिक विषयांवरती रोखठोक भाष्य केलं। रांजणगाव एमआयडीसीतील प्रदूषणाच्या प्रश्नापासून ते कणकवलीतील निवडणुकीच्या समीकरणापर्यंत अनेक मुद्द्यांवर त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली। रांजणगाव एमआयडीसीतील प्रदूषणाच्या विषयावर बोलताना नामदार सावंत यांनी तातडीनं बैठक घेणार असल्याचं सांगितलं। या विषयावर चर्चा करण्यासाठी शरद पवार यांनी आम्हाला बोलावलं आहे, त्यानुसार आम्ही येत्या 15 दिवसात रांजणगावच्या प्रदूषणाच्या बाबतीत बैठकीचं नियोजन करू असं त्यांनी सांगितलं। तर महायुतीतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या समीकरणावर बोलताना सामंत म्हणाले की वैभव खेडेकर हे माझे चांगले मित्र आहेत आणि उद्यापर्यंत युतीबाबत सगळं चित्र स्पष्ट होईल। दरम्यान शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या दिल्ली भेटीवरील टीकेला उत्तर देताना ते म्हणाले, एकनाथ शिंदे दिल्लीला जातात तेव्हा नरेंद्र मोदी यांच्या खुर्चीला खुर्ची लावून बसतात आणि त्यांचे नेते दिल्लीत गेले तर कुठं बसतात हे लोकांना चांगलंच माहीत आहे। राहुल गांधींच्या नादाला लागलं तर काय होतं हे विधानसभा निवडणुकीत आणि परवाच्या लागलेल्या निकालावरून स्पष्ट झाले, असा टोला त्यांनी लगावला।